नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, रेझिस्टन्स मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मीटरचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3, ओहम या मीटरचा वापर हा रेझिस्टन्स मोजण्यासाठी करतात. प्रश्न क्रमांक दुसरा, वीज निर्मिती केंद्रापासून सुरू होणाऱ्या उच्च व्होल्टेजच्या ट्रान्समिशन लाईनला कोणती लाईन म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, प्रायमरी ट्रान्समिशन लाईन असे वीज निर्मिती केंद्रापासून सुरू होणाऱ्या उच्च व्होल्टेजच्या ट्रान्समिशन लाईनला म्हणतात. प्रश्न क्रमांक तिसरा, एखादा पदार्थ त्यांच्यामधून वाहणाऱ्या करंटला मदत करतो तर त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, जर एखादा पदार्थ त्यांच्यामधून वाहणाऱ्या करंटला मदत करतो तर त्याला ऑप्शन क्रमांक 4 कंडक्टन्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय विद्युत नियमानुसार सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती करंट मान्य असते? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतीय विद्युत नियमानुसार सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त करंट हे 5 एम्पियर मान्य असते. प्रश्न क्रमांक 5वा, ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस होत नसतात त्या ट्रान्सफॉर्मरचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, आदर्श ट्रान्सफॉर्मर हे ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस होत नसतात त्या ट्रान्सफॉर्मरचे नाव हे आदर्श ट्रान्सफॉर्मर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी वायुरूप कंडक्टर कोणते आहे किंवा ओळखायचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मर्क्युरी हे वायुरूप कंडक्टर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, जो पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाही तर त्या चुंबकाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, जर जो पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाही तर त्या चुंबकाला डायमॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8वा, टिनमन सोल्डरमध्ये टिंबटिंबचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 3, टिनमन सोल्डरमध्ये 50% टिन आणि 50% लेडचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 9, स्टॉक कनेक्शनचा उपयोग हा खालीलपैकी कशासाठी केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, 2 फेजपासून 3 फेज घेण्यासाठी स्टॉक कनेक्शनचा उपयोग हा केला जातो. प्रश्न क्रमांक 10वा, HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर खालीलपैकी किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 4, 1.1 हा HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर असतो. प्रश्न क्रमांक 11, क्रेडल गार्डिंग ही खालीलपैकी कोठे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, 11 किलोवॅटचे लाईन कंडक्टर आडवे जात असतील तर तेथे क्रेडल गार्डिंग केली जाते. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या वर्गाचा आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नये? तर ऑप्शन क्रमांक 4, क्लास डी या वर्गाचा आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. प्रश्न क्रमांक 13, कॉपरच्या अणूमध्ये पुढीलपैकी किती इलेक्ट्रॉन असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, 29 इलेक्ट्रॉन हे कॉपरच्या अणूमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 14, अणूच्या अणुकेंद्राभोवती असणाऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या ही कोणत्या सूत्राने काढतात? तर ऑप्शन क्रमांक 4, अणूच्या अणुकेंद्राभोवती असणाऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या ही 2n2 या सूत्राने काढतात. प्रश्न क्रमांक 15, युरेका या मिश्र धातूमध्ये असलेला धातू ओळखायचा आहे.
तर ऑप्शन क्रमांक 4 युरेका या मिश्र धातूमध्ये 60% तांबे आणि 40% निकेल हा धातू आहे. प्रश्न क्रमांक 16 विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या कंडक्टरचे त्याच्या रेझिस्टिव्हिटीनुसार किती प्रकार पडतात? तर ऑप्शन क्रमांक 4 2 प्रकार हे विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या कंडक्टरचे त्याच्या रेझिस्टिव्हिटीनुसार 2 प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 17 सारख्याच किमतीचे 2 रेझिस्टन्स पॅरललमध्ये जोडल्यास रेझिस्टन्स किती होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 सारख्याच किमतीचे जर 2 रेझिस्टन्स पॅरललमध्ये जोडल्यास तर रेझिस्टन्स हा अर्धा होईल. प्रश्न क्रमांक 18 इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कोणत्या साधनाद्वारे तपासली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 हायड्रोमीटर या साधनाद्वारे इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासली जाते. प्रश्न क्रमांक 19 3 वॅट मीटर पद्धत ही कोणत्या लोडची पॉवर मोजण्यासाठी वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 3 फेज अनबॅलन्स लोड या लोडची पॉवर मोजण्यासाठी 3 वॅट मीटर ही पद्धत वापरली जाते. प्रश्न क्रमांक 20 एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रिक्वेन्सी असे एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येला म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 शेडेड पोल मोटरमध्ये शेंडिंग कॉईल का वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शेडेड पोल मोटरमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी शेंडिंग कॉईल वापरली जाते. प्रश्न क्रमांक 22 वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा उपयोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर या जनरेटरचा उपयोग हा वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून होतो. प्रश्न क्रमांक 23 कम्युटेटर संगमेट हे कशापासून बनवलेलं असतं? तर ऑप्शन क्रमांक 3 कम्युटेटर संगमेट हे हार्ड ड्रॉन कॉपर यापासून बनवलेलं असतं. प्रश्न क्रमांक 24 वीज निर्मिती केंद्रामध्ये किती दाबाने विद्युत शक्ती निर्माण केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 11 किलोवॅट या दाबाने वीज निर्मिती केंद्रामध्ये विद्युत शक्ती निर्माण केली जाते. प्रश्न क्रमांक 25 वीज निर्मिती केंद्रामध्ये आणि सबस्टेशनमध्ये कोणत्या प्रकारची अर्थिंग केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सिस्टम या प्रकारची अर्थिंग ही वीज निर्मिती केंद्रामध्ये आणि सबस्टेशनमध्ये केली जाते. प्रश्न क्रमांक 26 संरक्षण बेल्ट वापरणे हे कोणते संरक्षण चिन्ह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संरक्षण बेल्ट वापरणे हे आज्ञात्मक संरक्षण चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 27 कोणत्याही ओव्हरहेड लाईनच्या 2 जवळच्या पोलमधील अंतरास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पॅन असे कोणत्याही ओव्हरहेड लाईनच्या 2 जवळच्या पोलमधील अंतरास म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 विद्युत उपकरणाला लागलेल्या आगीला विझवण्यासाठी खालीलपैकी कोणते अग्निशामक वापरू नये? तर ऑप्शन क्रमांक 1 फोम टाईप हे अग्निशामक विद्युत उपकरणाला लागलेल्या आगीला विझवण्यासाठी वापरू नये. प्रश्न क्रमांक 29 जे पदार्थ चुंबकाच्या सहाय्याने आकर्षले जातात तर त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जे पदार्थ चुंबकाच्या सहाय्याने आकर्षले जातात तर त्यांना ऑप्शन क्रमांक 1 पॅरामॅग्नेट पदार्थ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 30 केबलचे इन्सुलेशन खराब झाल्यास कोणत्या प्रकारचा दोष उद्भवेल? तर ऑप्शन क्रमांक 1 जर केबलचे इन्सुलेशन खराब झाल्यास तर अर्थ फ्लॉट
या प्रकारचा दोष उद्भवेल?